1 रुपया दरमहा 1 पैसे या दराने 200 रुपयाचे 5 वर्षाचे सरळ व्याज किती? प्रश्न सोडायचा कसा सर लेकरांनो? इथं दरमहा 1 रुपया 1 पैसे हा दर आहे. लक्ष द्या, व्याजाचा दर कसा आहे? 1 रुपया दरमहा 1 पैसे. व्याजाचा दर लक्ष द्या, व्याजाचा दर दरमहा 1 पैसे आहे लेकरांनो 1 रुपयास. आता 1 रुपयामध्ये 100 पैसे असतात, ही गोष्ट लक्षात घ्या. एका रुपयावर 1 पैसे दर लेकरांनो, 100 रुपयावर किती दर बाबा? हा प्रश्न जेव्हा आम्ही मनाशी करू तेव्हा हे 100ला 100 खलास 1% प्रतिमाह दर प्राप्त होतो. 1% प्रतिमाह दर प्राप्त होतो. आता वार्षिक दर किती बाबा? वार्षिक दर किती? तेव्हा 1% गुणिला वर्षाचे 12 महिने म्हणजे 12% हा वार्षिक दर प्राप्त होतो. लक्ष द्या, वार्षिक दर किती झाला प्राप्त? 12%. आम्हाला जो प्रश्न विचारला की 200 रुपयाचे 5 वर्षाचे सरळ व्याज काढण्याचं सूत्र सरळ सरळ इथं मांडा. म गुणिला द गुणिला क आणि याला भागीला असतात 100. 200 रुपयाचं व्याजाचा दर 12% वार्षिक प्राप्त झाला आणि 5 वर्षाचं सरळ व्याज हवं छदस्थानी 100. हा भाग गेला 2 म्हणजे 2 गुणिला 12 गुणिला 5 अर्थात 12 दोन्ही 24 गुणिला 5 120 रुपये हे लेकरांनो तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. इथं ही भानगड लक्षात आली का तुमच्या? व्याजाचा दर प्रति रुपया म्हणजे 1 रुपयाला दरमहा 1 पैसा आहे. लक्ष द्या, व्याजाचा दर कसा आहे? 1 रुपयाला दरमहा 1 पैसा. 1 पैसा हा व्याजाचा दर आहे 1 रुपयाला प्रतिमाह. आता 1 रुपयाला 1 पैसा दर, 1 रुपयामध्ये 100 पैसे असतात. 1 रुपयाला जर 1 पैसा आहे तर 100 रुपयाला काय दर येईल प्रतिमाहा? हे असं केलं आम्हाला 1% प्रतिमाहा दर सापडला. मग वार्षिक व्याजाचा दर काढला आम्ही. काढत असताना 1 गुणिला वर्षभरामधले 12 महिने गुणिला 12 हा वार्षिक दर सापडतो. आणि पुढं हे केलेलं तुमच्या लक्षात आलं असेलच. प्रश्न 200 रुपयाचे 5 वर्षाचे सरळ व्याज किती सर? 120 रुपये हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. सरळ व्याज ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.